सगळ्यांना नमस्कार। जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज संध्याकाळी 4 वाजता पुणे युनिव्हर्सिटी येथे कॉकरोच जनता पार्टीचे एक शांतिपूर्ण आंदोलन होणार आहे। एज्युकेशन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागण्यासाठी आमच्या या मूव्हमेंटला आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगताना खूप आनंद आणि अभिमान होतोय की विश्वंभर सर आणि असीम सर यासारखे दिग्गज जे सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत तेही आमच्या मूव्हमेंटला पाठिंबा देत आहे। तर मी विश्वंभर सर आणि असीम सरांचं खास धन्यवाद करतो आज आल्याबद्दल आणि मला पूर्ण गॅरंटी आहे की या दोघांच्या सपोर्टमुळे आमची मूव्हमेंट अजून स्ट्रॉंग होईल। आणि सोबतच आज संध्याकाळी आम्ही जे आंदोलन करणार आहे त्याच्यात आम्ही आमचा एज्युकेशनचा मॅनिफेस्टो रिलीज करणार आहेत। जे काही देशात चालू आहे परीक्षांवर, पेपर फुटीवर आणि काही जे एक्झामचे रिझल्ट्स आहे काही वर्षांपर्यंत येत नाही, तर त्यावर काय काय केलं जाऊ शकतं याच्यावर आज आम्ही आमचा मॅनिफेस्टो रिलीज करणार आहे। ही सगळ्यात मोठी आजची आमची अनाउन्समेंट असणार आहे। थँक्यू। आता आणि सॉरी अजून एक गोष्ट, सोनम वांगचुक सर हे पण या मूव्हमेंटला जॉईन होणार आहे आज संध्याकाळी। ते लडाखवरून येणार आहेत अँड ही इज व्हेरी एक्साइटेड टू बी हिअर। आणि पुण्यातले जेवढेही लोक आहेत, स्टुडंट्स आहेत, त्यांनी खास करून यावं, कारण की सोनम वांगचुक पेक्षा मोठा एज्युकेशनिस्ट या देशात तरी दुसरा कोणी नाही आहे। तुम्ही जे आंदोलन आज करताय विद्यापीठात, दिल्लीनंतर पुणेच का निवडलं, महाराष्ट्रातून पुणे का निवडलं आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच का निवडलं, याच्यामागे काही वेगळा दृष्टिकोन होता? मला वाटतं की पुणे इज अन एज्युकेशन हब। पुणे हे जे माहेरघर आहे शिक्षणाचं आपल्या महाराष्ट्रात तरी, आणि त्याला ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट सुद्धा म्हणलं जातं। आणि माझ्यासाठी तर पुणे होम ग्राउंड आहे। मी स्वतः पुण्यात राहिलेलो आहे, स्वतः पुण्यात शिकलेलो आहे, त्यामुळं मी पुणे निवडलेलं आहे। आणि फक्त पुणेच नाही, नागपूरलाही मी जाणार आहे, त्याची प्लॅनिंग चालू आहे। परीक्षांमध्ये जो काही घोटाळा होतोय, पेपर फुटी होतीये, त्याच्यावर काय काय करता येऊ शकतं त्याच्यावर तो मॅनिफेस्टो असणार आहे। हाऊ टू मेक द एज्युकेशन सिस्टम बेटर। तुम्ही जेव्हा आंदोलन केलं तेव्हा बाबासाहेबांचा फोटो घेऊन तुम्ही त्याच्यानंतर मंदिरावर गेला। संविधानिक पद्धतीमध्ये ज्या ज्यावेळेस या देशात चळवळी झाल्या त्यावेळेस विरोधी पक्षांचा सुद्धा त्या सगळ्या चळवळीत सहभाग होता। जेव्हा क्रांती घडली, तुम्ही ज्या पद्धतीने आंदोलन सुरू केले मात्र तुम्ही कुठेही संवाद करत नाही, म्हणजे संविधानिक पद्धतीने सरकारसोबत सुद्धा संवाद करणं गरजेचं आहे। तेही होताना दिसत नाही तुमच्या आंदोलनामध्ये। आणि विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्षाशी तुम्ही काही चर्चा करताय का? कारण त्यांचा सहभाग असणं हे देशासाठी महत्त्वाचं आहे। सर, मी संवाद करण्यासाठीच अमेरिकेवरनं दिल्लीच्या जंतर मंतरवर बसलेलो होतो। तर आता मी इतक्या दुरून आलोय, मी संवाद करण्यासाठीच आलेलो आहे। नाव द बॉल इज इन द कोर्ट ऑफ द गव्हर्नमेंट। सर, पण विरोधी पक्षाशी आणि सरकारमधल्या काही लोकांशी तुम्ही संपर्क केलाय का? जर त्यांनी चर्चेला बोलवलं तर तुम्ही जायला तयार आहात का? तुमच्या चर्चेचे मुद्दे काय असतील? आम्ही नक्की जायला तयार आहे, पण त्यांनी आधी आम्हाला बोलवावं। तर आमचे अकाउंट बंद करण्यात येत आहे, आमचे फेसबुक अकाउंट झालं, इंस्टाग्राम अकाउंट झालं, ते हॅक करण्यात येत आहेत। ट्विटरवरचं जे अकाउंट आहे आमचं ते त्यांनी बॅन केले, काय म्हणून? वी आर अ नॅशनल सिक्युरिटी थ्रेट। तर हा कोणता म्हणजे प्रकार झाला की संवाद करायचा तुम्ही आम्हाला बोलवा, वी आर रेडी टू हॅव अ डायलॉग, पण त्यासाठी अकाउंट नका बॅन करू ना आमचे। मला वाटतं हे जे आंदोलन आहे पुण्यातलं ते जंतर मंतरपेक्षा मोठं होणार आहे असं मला नक्की गॅरंटी आहे। आणि आज ते संध्याकाळी आपल्याला कळेलच। एक ऑपोजिशन थेट भूमिका मांडली तुम्ही धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, पण दुसऱ्या बाजूला काँग्रेस इज ऑल्सो नॉट विथ यू, ते पण जाहीर टीका करताय। तर तुम्ही एक्झॅक्टली कुणाकुणाशी भांडताय आणि काय हे असणार आहे? आम्ही कुणाशी भांडत नाहीये। लेट मी मेक इट व्हेरी क्लिअर। आम्हाला ना सरकारसोबत भांडायचं ना अपोजिशन सोबत भांडायचं आहे। आमचं फक्त एक आहे, नीटचे जे 22 लाख स्टुडंट्स आहे, CUETचे जे 16 लाख स्टुडंट्स आहे, CBSEचे जे 17 लाख स्टुडंट्स आहे, SSC GDचे जे 40 लाखांपेक्षा जास्त स्टुडंट्स आहेत, असे 1 करोडपेक्षा जास्त स्टुडंट्स आहेत ज्यांच्यासोबत अन्याय झालेला आहे सिस्टमच्या फेलियरमुळे। आम्ही त्या स्टुडंट्ससाठी फाईट करतोय। आम्ही कोणाच्या अगेन्स्ट फाईट नाही करते, आम्ही स्टुडंट्ससाठी फाईट करतो। तुमच्या पक्षाचे जे इंस्टाग्राम आणि बाकी सोशल मीडिया अकाउंट आहेत ना, त्याच्या विरोधात म्हणजे जे त्याचे फॉलोअर्स वाटतात त्याच्या विरोधात मुंबई पोलिसांमध्ये ना एक तक्रार केली आहे। वकील अरविंद सिंह यांनी तक्रार केली आहे आणि त्याच्यात सांगितलं की एंगेजमेंट यासाठी एंगेजमेंटची चौकशी व्हावी असं त्याचं म्हणणं आहे। त्यांचं म्हणणं आहे की हे सगळं तुम्ही फेक नरेटिव्ह सेट करताय सोशल मीडियावर। फेक नरेटिव्ह काय? पेपर लीक फेक आहे हे तर म्हणजे आता सगळ्या माध्यमांनीच दाखवलेलं। फेक नरेटिव्ह काय आहे त्याच्यात? ते तुमच्या सोशल मीडियाच्या अकाउंटद्वारे, सोशल मीडियाचे जे अकाउंट्स आहेत ना त्यांची एंगेजमेंट अचानक वाढली, फॉलोअर्स वाढले, हे सगळे फेक आहे असं त्यांनी तक्रार केली। मला असं वाटतं ना की जे काही लोक आहेत
सरकारच्या साईडचे असू दे किंवा जी पार्टी सत्तेमध्ये बसलेली आहे त्यांच्या साईडचे, त्यांनी ना मेसेज समजून घ्यावं. कॉक्रोच जनता पार्टी इज अ व्हेरी बिग मेसेज फॉर द कंट्री. हे तुम्ही इग्नोर करून हा मेसेज चालणार नाही. इट्स अ मेसेज बाय द यूथ ऑफ दिस कंट्री दॅट दे आर फेड अप ऑफ द एक्झिस्टिंग पॉलिटिकल सिस्टम. तुम्ही आज याला फेक म्हणून म्हणसाल तर यू आर डुईंग अ बिगर मिस्टेक बाय इग्नोरिंग दिस पीपल. हे जे काही मुलं आहे 19-20 वर्षाचे, यांची सगळ्यात मोठी कंप्लेंट हीच आहे की आमच्याबद्दल कोणी बोलत नाही, आमचे मुद्दे कोणी मांडत नाहीये. आता तुम्ही यांना फेक म्हणून परत तीच मिस्टेक रिपीट करताय. सो प्लीज डोंट रिपीट दॅट मिस्टेक. यांच्याशी बोला तुम्ही, यांचं ऐकून घ्या, यांच्या समस्या काय आहेत, यांच्या होप्स काय आहेत, यांना भारतासाठी ॲस्पिरेशन्स काय आहेत ते ऐकून घ्यावं. डोंट डिसमिस देम. आरक्षणावर आजच्या मॅनिफेस्टोमध्ये आरक्षणावर तुम्ही काय भूमिका मांडणार आहात का? किंवा सध्याचं जे आरक्षण आहे त्यावर नाही, असं आमचं जे आहे ते परीक्षांवर आहे. परीक्षा कशा बेटर होऊ शकतात आणि जर त्याच्यात काही प्रॉब्लेम्स येतील तर त्याला कसं काय बेटर तरीकेने हँडल करू शकतो त्याच्यावर असणार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरसकट कर्जमाफी भेटावं म्हणून आंदोलन सुरू आहे, त्यात तुम्ही सहभागी होणार आहात? नक्की सहभागी होऊ का नाही, पण जसं की आम्ही म्हणलं आम्हाला 15 दिवस झालेले, आम्ही एक मुद्दा धरलेला आहे. आधी आम्हाला त्या मुद्द्याचं सोल्युशन काढावं लागेल. जर आम्ही ते नाही देऊ शकलो तर आमची क्रेडिबिलिटी कशी बिल्ड होणार? फर्स्ट वी हॅव टू डिलिव्हर, आणि ते आम्ही नक्की करू. कोणी विद्यापीठाचं आंदोलन करताय, मात्र त्यातले काही विद्यार्थी जे आहेत ते म्हणतात की विद्यापीठाचा नीटच्या परीक्षेचा किंवा त्याच्या क्लासेस किंवा काहीच विद्यापीठात होत नाही, त्याच्याशी नीटच कुठलाच संबंध नाही. इतर वेळी जे विद्यापीठाचे प्रश्न आहेत ते विद्यार्थ्यांचे खूप मोठे आहेत, त्याही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. तुम्ही विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी लढताय, त्यांच्या विद्यापीठासोबत असलेल्या प्रश्नासंदर्भात आजच्या आंदोलनात काही भूमिका तुम्ही जाहीर करता? 2020 मध्ये पुणे युनिव्हर्सिटी 12व्या नंबरवर होती इंडियाच्या रँकिंगमध्ये. इट वॉज वन ऑफ द प्रेस्टिजियस युनिव्हर्सिटी इन इंडिया. आज पुणे युनिव्हर्सिटी 91व्या नंबरवर आहे. तर हा कसा काय पुणे युनिव्हर्सिटीसाठी एक मुद्दा नसेल? गोइंग फॉरवर्ड तुमची स्ट्रॅटेजी काय असणार आहे? व्हॉट इज द गव्हर्नमेंट डझंट रिस्पॉन्स? कारण आतापर्यंत तुम्ही म्हणता की मला प्रतिसाद नाही. इथून पुढेही त्यांच्याकडनं काही रिस्पॉन्स आला नाही तर आंदोलन आता खूप बोलला का काय करणार? जसं मी काल म्हणलं की हे आंदोलन आता आम्ही देशभर करू. आता आजचं आंदोलन झाल्यावर मी लखनौला जाणार आहे, त्यानंतर मी अमृतसरला जाणार आहे, नंतर बँगलोर, जयपूर, नागपूर या ठिकाणी जाणार आहे. आणि आम्ही आव्हान देणार आहे सगळ्या युवकांना की आपण सगळ्यांनी दिल्लीला जायचे 20 तारखेला, आणि जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत कोणी घरी वापस येणार नाही. सर, दोन पण याची प्रश्न कुठे असे दखल घेतल्याचं दिसत नाही. तुम्ही पण काल बोलताना बोलले की आमची दखल घेतली जात नाही. नाही, असं नाही आहे, दखल घ्यावंच लागणार आहे कुठं ना कुठं. कारण की मग दखल नाही घेत तर दॅट रेजेस इव्हन अ बिगर क्वेश्चन ऑन द डेमोक्रेसी. मग आपण डेमोक्रेटिक कसं काय? डेमोक्रेसी काय? फक्त 5 वर्षातून एकदा इलेक्शन करणं, सरकार निवडून देणं, दॅट इज नॉट डेमोक्रेसी. डेमोक्रेसी इज बिंग अकाउंटेबल टू द पीपल फॉर द नेक्स्ट 5 years. सर, दोन प्रश्न असे होतात. तुम्ही म्हणलात की शिक्षणाचं माहेरघर आहे पुणे, तुम्ही इथे शिकलात. दोन प्रश्न असे की मग पुण्यात विद्यापीठाचंच ग्राउंड का निवडलं किंवा विद्यापीठच का निवडलं? आणि ज्या विद्यापीठात तुम्ही आंदोलनाला बसताय ना, गेल्या 1-2 वर्षात ना तिथं 2 गट मोठे पडले, म्हणजे पुरोगामी आणि प्रतिगामी. जर प्रतिगामांचं आंदोलन असतं तर मग एबीव्हीपी विरोध करतो, तो सगळा राडा सतत चालू असतो. त्या मुद्द्यांवर देखील तुम्ही या आंदोलनात विषय तोही घेणार आहात का? दोन प्रश्न. सर, मला काय वाटतं आंदोलन कुठं होतोय हा खूप छोटा प्रश्न आहे, आणि हा मला नाही कळते हा प्रश्न कुठून येतोय. 6 नीटच्या स्टुडंट्सनी सुसाईड केलेली आहे, त्याच्यावर राजीनामा का नाही होते? आपण तो प्रश्न विचारला पाहिजे. आंदोलन कुठं होतोय तो नाही. तुम्ही डॉक्टर आंबेडकरांचा फोटो घेऊन जाताय, पण त्यांचे समर्थन असणारे सुजात आंबेडकर असं म्हणतात की दिस इज येट अनदर अण्णा मुवमेंट आणि हे फक्त अप्पर कास्ट लिबरल्स आहेत. मी स्वतः दलित आहे, आता याच्यापेक्षा मी जास्त काय बोलू शकतो? नाही, पण वारंवार करप्शन जी स्पष्ट मत आहे. त्याच्यावर मी येतोय. या देशात जेव्हा जेव्हा आंदोलन होतं तेव्हा पब्लिक मुव्हमेंट इज वॉट. त्याच्यात कोणी एका विचारधाराचे लोक नसतात. पब्लिक मुव्हमेंटमध्ये सगळ्या विचारधारांचे लोक सोबत येतात. आणि या देशात सध्या काय झालेलं मागच्या 10-12 वर्षात जी काही मुव्हमेंट होते त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न असतो. ती अण्णा आंदोलन असो किंवा जे पंजाबच्या फार्मर्सनी प्रोटेस्ट केलं होतं त्यालाही बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला होता. तर मला कळत नाही कधीपर्यंत आपण असे जे पब्लिक मुव्हमेंट आहे त्यांना बदनाम करणार आहे. आपण हे विसरायला नको. भारत हा देश स्वतंत्र कसं मिळवलं? आंदोलनामुळेच मिळवलं. इमर्जन्सी लागली होती देशात, त्या देशात आपण डेमोक्रेसी कशी वापस आणली? आंदोलनामुळेच आणली. हा देश नुसता आंदोलनामुळे घडला नाहीये, तर या देशात लोकतंत्र हे आंदोलनामुळेच जिवंत आहे. आणि जेव्हा जेव्हा पब्लिक मुव्हमेंट होती तेव्हा सगळेच लोक जॉईन होतात. अण्णा आंदोलनामध्ये विश्वंभर सरी होते, ते आज आमच्यासोबतही आहे. तर जेव्हा जेव्हा कोणतीही सरकार असेल जी खूप काळांसाठी पॉवरमध्ये आहे आणि जेव्हा लोकांचा राग त्यांच्या विरुद्ध जागा होईल तेव्हा सगळेच लोक सोबत येतील. तो उगी 1-2 लोकांमुळे आपण या आंदोलनाला असं बदनाम करायचं मला वाटतं दॅट इज व्हेरी डिसरिस्पेक्टफुल फॉर द पीपल ऑफ दिस कंट्री. पण श्रमिक विद्यार्थी संघटना जी आहे ती आता मंत्रालयावर याच विषयावर मोर्चा काढते. असे वेगवेगळे मोर्चे काढण्यापेक्षा
आहे तुम्ही त्यांना आव्हान करणार आहे का की तुम्ही स्वतः दलित आहे नंतर आंबेडकरांना आव्हान करणार आहे का तुम्ही या सगळ्या चळवळीत पाठिंबा द्या म्हणजे तुमची ताकद वाढवली एकंदरीत? मी कालच सगळ्यांना ओपन इन्व्हाइट दिलेले आहे की जेवढे ऑर्गनायझेशन्स आहे, जेवढे पेरेंट्स आहे, जेवढे स्टुडंट्स आहेत, त्यांनी या सगळ्यांनी यावं. Sir, I want to ask, if we can't even get a simple resignation, if the government is not ready to even admit the mistake, how can we expect them to resolve the entire education system? It starts with taking responsibility. It starts with acknowledging the mistake. If you are not even ready to acknowledge the mistake, how are you going to fix the system? लास्ट जो जनता मंडल में जो हुआ उसमें काफी बच्चों का ऐसा कहना था कि उनको स्टेज पे नहीं बुलाया गया या उनसे बात नहीं करवाया गया, तो इस पर हम और बच्चे देखेंगे क्या जो एक्चुअली उनके मुद्दे बात करेंगे स्टेज पे? नहीं, बिल्कुल बिल्कुल. और जंतर मंतर पर तो मतलब पूरा स्टेज भर गया था. मुझे रिक्वेस्ट करनी पड़ रही थी, प्लीज सारे लोग स्टेज पर मत आइए वरना स्टेज गिर जाएगा. तो हमसे जितना हो सकता था हमने किया, बट जैसे कि बहुत ही ऑर्गेनिक मूवमेंट है, हमारे पास कुछ रिसोर्सेस नहीं है, कुछ नहीं है, तो बहुत ही ज़्यादा थोड़ा मैनेज करने को डिफिकल्ट हो रहा था. बट गोइंग फॉरवर्ड वी आर लर्निंग, क्योंकि हम भी पहली बार कर रहे हैं. हम कोई सीजन पॉलिटिशियन नहीं है, सीजन मूवमेंट्स चलाने वाले नहीं है, हम सब पहली बार कर रहे हैं. तो गोइंग फॉरवर्ड वी विल इम्प्रूव इट. और अभी मुझे लगता है कि विश्वम्बर सर और असीम सर को थोड़ा बोलना है. नीटचा जो घोटाळा आहे तो 2024 ला पण झालेला होता. तुम्ही आता परत ते वारंवार होते, त्याच्याबद्दल काय, त्या प्रशासनाबद्दल, त्या नीटच्या संस्थेबद्दल तुमचं मत काय? तुम्ही धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागताय, मात्र प्रशासकीय जे अधिकारी होते एनटीए मधून कुठला अटक झाली, सीबीआय त्याची चौकशी करते, त्याच्याबद्दल तुमचं व्यक्तिगत मत काय? 2024 मध्ये पण हाच विषय समोर आला होता. मी उत्तर देतो. 2024 मध्ये तुम्हाला वाटलं नाही का की तेव्हा पण हा मुद्दा उचलावा म्हणून? सर, 2024 मध्ये मी अमेरिकेला होतो. माझं स्वतःचं एज्युकेशन चालू होतं. आता पण तिथेच होतं ना? हो, आलो ना सर. मग आता सर तुम्ही अण्णा मुवमेंटचं जे बोललं जाते आता त्या अण्णा मुवमेंट नंतर ना, सर एक प्रश्न फक्त सर, तेव्हा माझं स्वतःचं कोणी आंदोलन कधी करावं हा त्या माणसाचा तेव्हाचा कॉल असतो. त्यामुळे तुम्ही तेव्हा कुठे होता, मला जर उद्या विचारलं आम्हाला की आणीबाणीत कुठे होता, मी 6 वर्षाचा होतो. आणीबाणीत मी असणारच नाही. मला वाटतं आपण लॉजिकल होऊया ही प्रेस कॉन्फरन्स. 2024 मध्ये ते सज्ञान असतील ना? सज्ञान होते ते, त्यांना ती प्रेरणा नाही झाली. आता त्यांना प्रेरणा झाली. आम्हाला प्रश्न विचारायला आता बिलकुल आहे, काही हरकत नाही, विचार. सर एक फक्त अण्णा मुवमेंटचं जे बोललं जाते ना, त्या मुवमेंट नंतर काय झालं, कसे राजकीय पक्ष स्थापन झाले, खासदार आमदार होऊन सत्तेत बसले, अभिजित बिटकरना जर कंपॅरिझन करत असतील आता, तर पुढे जाऊन मग तुम्ही हे टॅकल कसं करणार? तुमच्यातून पण काही जण सुटतील, पक्ष स्थापतील, मग तो पक्ष दिल्लीत किंवा इतर ठिकाणी स्थापन करतील. मग या मुवमेंटचं त्या मुवमेंटचं जर कंपॅरिझन होत असेल तर तुम्ही टॅकल कसं करणार हा सगळा मुद्दा? सर, मी तेव्हा 16 वर्षाचा होतो. मी स्वतः शाळेत होतो, तर मी त्याच्यावर काही जास्त बोलू नाही शकत. बट गोइंग फॉरवर्ड वी विल ट्राय टू लर्न and we will try to take feedbacks, inputs and suggestions from everybody so that we won't repeat the mistakes that others have repeated. Yes. So जैसा कि आज हम सबको पता है कि पुणे में शाम 4 बजे कॉकरोच जनता पार्टी का आंदोलन होने जा रहा है. उस आंदोलन को सपोर्ट करने के लिए पुणे के महाराष्ट्र के बड़े ही सोशल एक्टिविस्ट विश्वम्बर सर और असीम सर हमारे सपोर्ट में आए हैं. उन दोनों का मैं बहुत बहुत धन्यवाद करना चाहता हूँ. और उनके साथ ही सोनम वांगचुक जी भी हमारे साथ जुड़ने वाले हैं आज शाम को 4 बजे. और इसके साथ ही आज हम एक बहुत बड़ी अनाउंसमेंट करने जा रहे हैं जो हमारा एजुकेशन मैनिफेस्टो रहेगा, जिसके रिगार्डिंग गवर्नमेंट जो एग्जाम्स लेती है, एंट्रेंस एग्जाम, कॉम्पिटिटिव एग्जाम्स, उसमें क्या क्या सुधार हो सकते हैं उसको लेकर हम बहुत बड़ी अनाउंसमेंट करने जा रहे हैं. थैंक यू. और अभी मैं रिक्वेस्ट करता हूँ विश्वम्बर सर और असीम सर को बात करने के लिए. थैंक यू. मला पहिल्यांदा हे सांगायचं आहे की आम्ही इथे आलो याचा अर्थ बरेच जण आम्ही आता यात नेतृत्व वगैरे तर असं काही नाही आहे. अभिजितला आम्ही पहिला सल्ला दिला की जी काही कार्यकारिणी असेल, जे काही निर्णय घेणारे लोक असतील ते सगळे 35च्या आत असावेत असा आम्ही पहिला सल्ला अभिजितला दिला. मला असं वाटतं की खूप दिवसांनी आम्हाला मेनस्ट्रीम मीडियाचं माहितीची सवय नव्हती, आज सगळे आले त्याबद्दल आभारी आहे मी तुमच्या सगळ्यांचा. मला असं सांगायचं आहे की पत्रकार म्हणून तुम्ही या सगळ्याकडे म्हणजे तुमचे चॅनल्स किंवा तुमचं वर्तमानपत्र किंवा काय त्यांचं इश्यू वेगळं आहे, ते त्यांचं मॅनेजमेंटचं. पण भारतीय पत्रकार म्हणून या आंदोलनाकडे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सकारात्मकपणे पहा की 12 वर्ष या देशात धुमाकूळ चाललेला आहे. पत्रकारांचा सगळ्यात मोठा अपमान या 12 वर्षात झालेला एकही पत्रकार परिषद न घेऊन
की आम्ही तुम्हाला नाही मोजत, आम्हाला नाही द्यायची पत्रकार. या वातावरणात एक तरुण मराठवाड्यासारख्या भागातून शिकून पुण्यात आलेला, पुण्यातून गेलेला उभा राहतो आणि त्याच्या मागे एक पाठिंबा उभा राहतात. ते फॉलोअर कसे आले वगैरे त्याची चौकशी पोलीस करेल ना. त्यांनी कंप्लेंट केली तर त्याची चौकशी होईल आणि त्या चौकशीतून काय निष्पन्न व्हायचं तर होईल. आजच काही तुम्ही दोष नाही धरू शकत. हा तरुण उभा राहतो. अभिजितमध्ये मला एक अतिशय उत्तम नेता दिसतो, असीमला पण तो दिसतो आणि म्हणून आम्ही पाठिंब्यासाठी आलो. आमचा या आंदोलनातला हस्तक्षेप शून्य असेल. अभिजितने जेव्हा विचारलं आम्ही सल्ला जरूर देऊ, गोष्टी सांगे नियुक्तीच्या द्वारा, पण आमचा कार्यकारिणी आणि हे सगळं जे आहे ते सगळं अभिजित नेता आहे. आता अभिजितला त्याची 35 वर्षाच्या आतली कार्यकारिणी करायची आहे आणि तुम्ही तरुण नेतृत्वावर विश्वास ठेवा. माझा पुढच्या पिढींवर फार विश्वास आहे. दुर्दैवाने काय होतं माहिती का, प्रत्येक पिढीला वाटत असतं आमची पिढी शेवटची सगळ्यात चांगली पिढी या पृथ्वीवरची. असं काही नसतं. इव्होल्युशनची, उत्क्रांतीची थेअरी सांगते की पिढ्या प्रगत होत जातात. ते पुढच्या पिढीचं हे आंदोलन हे लक्षात घ्या. सकारात्मक बाजू याची अशी पहा की आपल्या आसपास जेंझेची जी आंदोलनं झाली नेपाळ वगैरे ती हिंसक झाली. सकारात्मक हे की अभिजित दिपके पहिल्या दिवसापासून गांधी आणि आंबेडकर, याचा अर्थ हे आंदोलन हिंसक नाही, हा सत्याग्रह अहिंसक आहे. हे जर तुम्हाला पत्रकार म्हणून तुम्हाला हायलाईट करता आलं तर ते फार बरं होईल की या देशात गांधी आंबेडकरांच्या मार्गाने आजही आंदोलन करावं असं का 30 वर्षाच्या मुलाला 32 वर्षाच्या मुलाला वाटतं. हे तुम्हाला हायलाईट करता आलं तर फार उपकृत होईल मी तुमचा, की हा देश आजही त्याच रस्त्यावर चालू शकतो. हे आणि आपले जे सगळे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न अभिजित हे आता नवीन सुरू झाले. 15 दिवसापूर्वीचं बाळ आहे, हे अगदी शिशु याच्यातला हा आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे नसतील. नाही काय जयप्रकाश नारायणांची समग्र क्रांती घेऊन अभिजित इथे आले असं नाही मला वाटत. आणि ती तयारी जयप्रकाशांची त्या वयात झाली होती. अभिजितचं ते अजून अभिजितला या गोष्टीत पुढे जायचं आहे, ही संघटना वाढवायची आहे, त्यांची पार्टी वाढेल, त्या पार्टीचं पुढे काय करतील, ते राजकारणात येतील का नाही, हे सगळे प्रश्न आज अभिजितच्या पण डोक्यात नसतील कदाचित. की खरंच कारण ते जेवढं स्पॉरॅडिकली झालं, ज्या एका आवेगात ते झालं त्याचं ते काही अपेक्षित नाही. पण मला असं म्हणायचं की मी का उभा आहे आंदोलनाच्या मागे, तर 12 वर्षाची हुकुमशाही, दडपशाही, ज्याच्यावर मेनस्ट्रीम मीडियाने दुर्दैवाने कधीही प्रश्न विचारले नाही. प्रश्न काय विचारले तर आंबा कसा खातात, चिरून का कापून वगैरे वगैरे, ते प्रश्न घेऊन ईडीची दडपशाही कालपर्यंत, पश्चिम बंगालमध्ये लोक फोडण्यापर्यंत कालची, ही तुम्हाला लोकशाही वाटते का सगळ्यांना? आणि जर लोकशाही वाटत नसेल तर तुम्ही ज्यांना प्रश्न विचारले त्यांना विचारले नाही. ते प्रश्न घेऊन हा जो मुलगा उभा आहे, हा तुमचे माझे प्रश्न घेऊन उभा आहे. हा मुलगा तुमचे आणि माझे, हा जर हुकुमशाहीच्या विरोधात बोलतो तर भारतीय मीडियाच्या स्वातंत्र्याच्या बाजूने हा मुलगा बोलतो हे लक्षात घ्या. आणि म्हणून तुमचा पत्रकार म्हणून दृष्टिकोन अत्यंत सकारात्मक असावा अशी माझी अपेक्षा आहे. मी तुमच्या काही गोष्टी समजू शकतो, मी व्यावहारिक पातळीवर मीडियाचे मालक आणि त्यांचं हे मी सगळं समजू शकतो. पण भारतीय लोकशाही जर वाचवायची असेल तर आता जनआंदोलनांना पर्याय नाही. राजकीय लढाई माझ्या मते मतपेटीची आता ही फार वेगळी झालेली आहे. आता तुम्ही तिथे जर अशी धोरण असेल सत्ताधारी पक्षाचं की आम्ही तुम्हाला ईडी लावून तुमची माणसं आधी पळवणार आणि तुमची जी निवडून येतील तीही फोडणार, आणि याच्यावर जर कोणी बोलत नसेल तर आता जनआंदोलनाशिवाय पर्याय नाही. आणि ते जनआंदोलन घेऊन अभिजित उभा आहे. आज अभिजितचा अजेंडा शिक्षणाचा आहे. मी सोनम वांगचुकांचं सकाळी स्टेटमेंट वाचलं, ते म्हणले मी पुण्याला येतो आणि मी पर्यावरणाचा अजेंडा घेऊन येतो. आता अजेंडा येईल ना, शिक्षणाचा येईल, पर्यावरणाचा येईल, आरोग्याचा येईल. एक चांगलं आंदोलन उभं राहील अशी मला या आंदोलनात शक्यता दिसते आणि म्हणून आम्ही आलो. मला हे मुद्दाम खुलासा करायचा. काही लोकांनी लगेच सुरू केलं की ते सरकारच्या विरोधामध्ये एखादा निर्णय घेतला जातो त्यावेळेस तुमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते ते विरोधी पक्षाच्या बाजूने बोलतात की म्हणजे सरकार कसं चुकीचं आहे. मात्र आज अभिजित तितके आंदोलन करतो, मात्र एकाही विरोधी पक्षाचा त्याला पाठिंबा येत नाही. देशामध्ये राहुल गांधींसारखा लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेता आहे, काँग्रेस देशातली सगळ्यात मोठी विरोधी पक्षाची संघटना आहे, तरी सुद्धा अभिजित तितक्याला पाठिंबा दिला जातो. तुम्हाला असं वाटत नाही की तुमचं सुद्धा धोरण जे आहे ते लवचिक आहे, जसं वेळ बदलेल तसं बदलत नाही? धोरण माझं नाही, धोरण अभिजितचं आणि त्यांच्या टीमचं, हे पहिलं क्लिअर करतो. दुसरी गोष्ट, हर्षवर्धन सपकाळांचा व्हिडिओ तुम्ही पाहिला का नाही मला माहिती नाही. त्यांनी पाठिंबा दिलाय त्याला. मला खात्री आहे की राहुल गांधींपासून सगळे विरोधी पक्षातले लोक, त्यांना सगळ्यात जास्त जर कोणी अफेक्टेड तो विरोधी पक्ष आहे. या देशातला कोणता पक्ष राहिला फोडायचा अनएथिकली? कोणी पैसे पेरले, कोणी माणसं पेरली, कोणी लोक फोडले, कोण अगदी काल निवडणूक झाली की आज आमदार विकत घेते, कोण करतं हे सगळ्यांना माहिती आहे. विरोधी पक्ष सगळे येतील. काही दिवस त्या आंदोलनात, जसं अभिजितने अगदी बरोबर सांगितलं की क्रेडिबिलिटी एस्टॅब्लिश होणे, विश्वासार्हता त्या आंदोलनाची तयार होणे, याच्यासाठी काही दिवस जावे लागतील. आणि ती ताकद आज अभिजितकडे आज काही नाही आहे. अभिजितकडे आज शिक्षणाचं काय असेल तेवढं भांडवल आहे, मागे फक्त हे 2 आहे. बाकी तिसरं भांडवल अभिजितकडे काही नाही, कॉक्रोच पार्टीकडे पण, यांच्या काही नाही. आज जी मुलं येतात ते अत्यंत
की ज्यांचा राजकारणाशी संबंध नव्हता अशी मुलं आहेत. ही काही पिढीजात घराण्यातली कोणी राजकारणी नाहीये. तर या मुलांना यांना एक संधी तर द्या. काय करतात ते तर बघा, नाही तर आपणही अभिजितवर टीका करू. पुन्हा इथेच प्रेस कॉन्फरन्स घेऊन अभिजितचं काही चुकलं तर आपण टीका करू. पण आता एक संधी दिली पाहिजे असं मला नक्की वाटतं. सर, पण तुम्ही म्हटले सकारात्मक पत्रकारांना बघा. पत्रकार सकारात्मकतेनेच बघतायत त्याच्याकडे. मात्र ज्या पद्धतीने अण्णा आंदोलनात जे राजकीय चेहरे होते, तेच राजकीय चेहरे पुन्हा 10 वर्ष सत्तेत बसले, राजकीय पक्ष झाला, त्याची पुनरावृत्ती 14 वर्षाने जर अभिजितच्या या सगळ्या आंदोलनातून तयार झाली तर तोही होऊ नये. याच्यासाठी आमचा सकारात्मक दृष्टिकोन प्रश्न विचारण्यात आहे. त्याच्यावर तुमचं मत आहे. आपल्याला याबाबतची आपली दृष्टी बदलली पाहिजे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आंदोलनातून पक्ष तयार होणं पाप नाहीये. काँग्रेस याच पद्धतीने तयार झाली, जनता पक्ष याच पद्धतीने तयार झाला. त्याच्यातून एक आम आदमी पार्टी निघाल्याने फार फरक पडत नाही. या देशात 5,000 पक्ष दोन गोष्टी लक्षात घ्या सर. 2 मोठी आंदोलनं झाली स्वातंत्र्याच्या नंतर. एक अण्णा मुवमेंट, दुसरे शेतकरी आंदोलन. त्या दोन्ही आंदोलनातून नेते तयार झाले. त्या दोन्ही आंदोलनातून जे नेते तयार झाले त्यांनी पुढे कसं राजकीय समीकरण बदललं. आता जो तुम्ही बोलताय तो सगळा भाजपचा रोष आहे. सत्तेत ते आहेत म्हणून तुम्ही त्यांच्या विरोधात बोलताय. माझा मागाचाही प्रश्न अभिजितजींना तोच होता की जर असं झालं तर तुम्ही टॅकल कसे करणार आहे त्या सगळ्या गोष्टी. उद्या पुन्हा कोणीतरी अण्णांसारखं असीम सरदी उठतील, आमदार होतील, तुम्ही उठाल आमदार, मग हे टॅकल कसे करणार. उदाहरण म्हणून तुमचं नाव दिलं. सर एक मिनिट आमदार होणं चुकीचं आहे का सर? सर तेच माझा प्रश्न द्यायचे तर आम्हाला राज्यसभा तरी द्या. आता तेच मांडलं नाही. तुम्ही नेते आहात. नाही एक मिनिट चुकीचं आहे का? नाही चुकीचं म्हणत नाही. तुम्ही टॅकल कसे करणार? अहो सर पुढं नाही काय एक मिनिट, त्याचे टॅकल काय करू मी? त्याचे टॅकल काय करायचंय? एक जे लोक निवडून येतील ते जनतेच्या मतांनी निवडून येतील, त्याचे टॅकल काय करायचंय? म्हणजे पाप कशाला म्हणून ठेवताय तुम्ही? डेमोक्रेसी काय? डेमोक्रेसीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी यावं, नवीन लोकांनी यावं. हाऊ यू आर मेकिंग इट लाईक अ क्राईम. प्रभातखबर.com, विश्वास वही, रफ्तार नहीं.